आणि मनोज जरांगे पाटील सध्या बोलतात, थेट जाऊयात। आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीने वागलं वाटू होईल बरं का आपल्याच बुद्धीने वागायचं। मग मला धाक नाही आणि मग तुम्हाला नाही, तरी मला मराठ्यांनंतर फोन केले 2 दिवस ते दगडाखाली चुनी निघले म्हणजे अभ्यास निघले 2 दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज। मग मराठीचे फोन सुरू झाले, ते म्हणजे आबा करणारे आपण आहेत, लढणारे आपण आहेत, मिळवणारे आपण आहेत, त्यांच्याकडे देऊ नका तुम्ही फक्त आहे तसे आम्हाला इमानदार पाहिजे। आपण काही कुठे करू आरक्षण घेऊ आहे मला असं आहे का? आणि मग ते पोरं मग मराठा समाजाचे फोन आले ते म्हणले याला आम्ही बघतो तुम्ही टेन्शन नका। आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विनाकारण हे करणार। आता घरावर काय जास्त बोलत नाही, पण एवढंच सांगतो खूप मोठी लढाई जिंकली गरीब मराठ्यांनी। ती सोपी नाही, हे काय लेखी आश्वासन नाहीये, जे आहे हे काय शब्द नाही, लेखी नाही, हे काय ड्राफ्ट नाही। खूप मोठी लढाई जिंकली। मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे। आज याच्यातले लोक हळूहळू पोरं पोरी नोकऱ्याला जातील, शिक्षण घेते, खूप कल्याण होणार आहे समाजाचं। पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं। आपण कधी भेद नाही केला, मराठवाडा वेगळा पश्चिम महाराष्ट्र वेगळा। खानदेश विदर्भासाठी समिती आणखी काम करते, सगळ्याचं काम होईल। आता एवढंच घडवून सांगतो, आता कच्चून मिळालंय सगळ्याला। आता उगाच टेन्शन घेऊ नका आणि मला एक महिनाभर आराम करून द्या बरं। आपण सगळेजण मिळून हा ना मग ते सांगतो ना, आपण सगळेजण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातले लोक एका जागा भेटू। जसा होईल तसा छोटा मोठा जसा असेल तसा, कारण तयारी नाही ना आपल्या ह्यावेळेस। कारण गेल्या ग्राउंड साफ करायला वेळ होता, ते होता महाराष्ट्र पुरा येणं म्हणजे निवेदनाचा प्रॉब्लेम होईल। जसा होईल तसा 500 असो 1000 असो, आपण आपला जसा असेल तसा दसरा मेळावा परंपरेनं 100% करायचा। आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही ना आता कसं घेतो आम्ही तुमच्या दसऱ्याच्या तयारीला आपलं सगळ्याला जय शिवराय। मनोज जरांगे पाटील हे आज अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत। मुंबईमध्ये उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांसंदर्भातला एक महत्त्वाचा GR राज्य शासनानं काढला, हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा। ही मोठी लढाई आहे, गरीब मराठ्यांनी लढलेली ही लढाई आहे, जिंकलेली ही लढाई आहे। या लढाईचा आम्हाला अभिमान आहे। मात्र यानंतरच्या आमच्या मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू। आरक्षण दिलं नाही तर नेत्यांना फिरू देणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। आणि याशिवाय दसरा मेळाव्याच्या बाबतीत सुद्धा मनोज जरांगे यांनी वक्तव्य केले। गेल्या वर्षी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मोठा दसरा मेळावा घेतला होता, त्यासाठी आलेली गर्दी ही नजरेत मावणारी नव्हती। त्यामुळे यावर्षी जेव्हा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा दसरा मेळाव्याची तयारी करतायत त्यावेळेस ते किती गर्दी जमवणार याकडे लक्ष असेलच। पण आता आपली तयारी फारशी नाहीये, त्यामुळे जितके लोक येतील तितक्या लोकांमध्ये दसरा मेळावा करू, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय।